सुप्रभात बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? छान. तर बघा, आज आपण आपल्या बालभारती पुस्तकातील पान नंबर 50 यावरील वाचनपाठ 3 हे बघणार आहोत. इथे तुम्हाला पान नंबर 50 दिलेला आहे. इथे तुम्हाला ही ओची मात्रा आपण आत्ताच बघितली मागच्या पिरियडमध्ये. इथे तुम्हाला हे लाल पिंक कलरच्या याच्यामध्ये हेडिंग दिलेलं आहे, ते आपल्याला वाचायचं आहे. मी म्हणते, तुम्ही माझ्या मागे म्हणा. वलाकाना वाचन पाठ 3. वाचनपाठ 3 याचं नाव आहे वाचनपाठ 3. वाचनपाठ म्हणजे आपल्याला याला वाचायचं आहे. तर इथे एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न तुम्हाला माझ्या मागे म्हणायचा आहे. म्हणा, चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार करा. वाचा. पुन्हा बघा. म्हणा, चित्रांच्या जागी योग्य शब्द योग्य शब्द वापरून वाक्य तयार करा आणि वाचा. आता बघा, इथे तुम्हाला वाक्य दिलेले आहे. 6 वाक्य दिली एकूण. बघा, इथे नंबर दिलेले 1, 2 हे मराठीतले नंबर आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता इथे काय आहे, वाक्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथे जे वाक्य दिले आहेत त्या वाक्यांच्या मधात एक चित्र आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलं की चित्राच्या जागी योग्य शब्द वापरायचा. जसं आता इथे जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राचं नाव तुम्हाला घेऊन ते वाक्य पूर्ण करायचं आहे. तर हे कसं करायचं हे आपण आता बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, हे पहिलं वाक्य. गावाजवळ. काय लिहिलं आहे तिथे? गावाजवळ. वाचायचं बरं तुम्हाला, माझ्या मागे म्हणा तुम्ही. गावाजवळ. आता इथे चित्र दिलं आहे आणि मग त्याच्या बाजूला लिहिलं आहे होता. मग आता गावाजवळ आणि जे चित्र आहे कशाचं आहे तर याचं नाव तुम्हाला बघा इथे लिहिलेलं आहे खाली. आपण ओची मात्रा शिकलो ना आत्ता. म्हणा बरं याला. ओढा. हे चित्र कशाचं आहे? ओढ्याचं. मग आता वाचा बरं वाक्य. गावाजवळ. आता ह्या चित्राचं नाव घ्या. काय सांगितलं चित्राचं नाव? ओढा. मग म्हणा, गावाजवळ ओढा होता. मग इथे ह्या चित्राचं नाव आपल्याला इथे खाली लिहून दाखवायचं आहे. गावाजवळ ओढा होता. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बघूया. सांगा बरं, काय म्हणाल याला तुम्ही? बरोबर. चित्र वाचा बरं. मासे होते. काय म्हटलं आहे इथे? लिहिलेलं आहे. मासे होते. मग कशात मासे होते? काय आहे हे चित्र? आताच बघितलं ना आपण. बरोबर, ओढ्यात. मग इथे खाली लिहून दाखवलेलं आहे. हे चित्र कशाचं आहे? ओढ्यात. मग कशात मासे होते? ओढ्यात. ओढा म्हणजे हे नदीसारखाच असतो एक साचलेलं पाणी. ओढा, त्याला म्हणतात ओढा. तर त्या ओढ्यात काय होते? मासे होते. तर चित्र पाहून तुम्हाला हे वाक्य पूर्ण करायचं. त्या चित्राचं पण नाव तुम्हाला खाली जसं इथे लिहिलं आहे ना तसं तुम्हाला लिहायचं आहे. ओढ्यात मासे होते. त्यानंतर तिसरं वाक्य बघा. कोणाचं चित्र आहे हे सांगा? बरोबर, मासे. मग काय म्हणू आपण याला? म्हणा, याचं नाव घ्या सगळ्यांनी. मासे. बरोबर, मासे. मग पुढे बघा. फार चपळ होते. म्हणा. बघा, या चित्राचं नाव इथे खाली लिहिलेलं आहे. आपण वाचलं ना, तर तुम्ही ते सांगितलं मला. काय आहे हे चित्र? मासेचं. म्हणून आपण काय मग याचं नाव इथे लिहिलं आहे, मासे. मग आता या चित्राचं नाव घेऊन आपल्याला हे वाक्य वाचायचं आहे नंतर. मासे फार चपळ होते. म्हणा, मासे फार चपळ होते. आता आपण पुढचं वाक्य बघूया. आता इथे नाव लिहिलेलं आहे. सांगा बरं, पहिले हे 4 नंबरचं
रला काना, बरोबर, रला काना, रा जला उकार, चू लला काना ला, राजूला. काय हे वाक्य, हे शब्द, राजूला. हां, मग चित्राचं नाव म्हणा आता. राजूला, बरोबर, मासे. काय म्हणू आपण याला, मासे. एक असता तर मासा म्हटला असता, पण इथे अनेक आहे म्हणून आपण याला काय म्हणू, मासे. एकापेक्षा जास्त आहे म्हणून मासे म्हणू. राजूला मासे पकडायचे होते. प क डला काना डा, य चला एक मात्रा चे, आणि हो हला ओची मात्रा हो, आणि तला एक मात्रा ते. राजूला, मग आता हे चित्राचं नाव बघा खाली लिहिलं आहे, मासे. मग कसं म्हणाला आता सांगा बरं. राजूला मासे पकडायचे होते. काय म्हणायचं याला, राजूला मासे पकडायचे होते. मग आता पाचवं बघा. पाचवं आता काय आहे हा सांगा बरं. प, बरोबर. काय आहे हा, प. पकडता, तरा का ना ता, पकडता. पुन्हा बघा, पकडता, 2 वेळा. पकडता, 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 पकडता. त्याला ओची मात्रा मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या अक्षराला ओची मात्रा लावली, एक काना एक मात्रा असेल तर ओची मात्रा आपण लावतो, म्हणजे त्याचा उच्चार ओ असा येतो. मग तला ओची मात्रा लागली तर तो झालं ना, ओ आला ना शेवटी ओ. तोलच गेला, पकडता पकडता तोलच गेला. आता मासे, पुन्हा मासे. आपण मासे म्हणू याला, मासा नाही म्हणू. मासे बरोबर ओला झाला. पकडता पकडता तोल गेला. कोणाचा तोल गेला पकडता पकडता, बरोबर राजूचा. आणि तो माशाबरोबर काय झाला, ओला झाला. तर इथे बघा पुन्हा चित्राचं नाव याच्या खाली लिहिलेलं आहे. आपल्याला पण असंच चित्राचं नाव त्याच्या खाली लिहायचं आहे आणि वाचायचं आहे. आणि 6वं बघा आता. मग काय झालं, पकडता पकडता तोल गेल्यावर मग काय झालं, मग दोघांनाही, बघा दला ओची मात्रा लागली, ओची मात्रा, दोघांनाही. दोघांना म्हणजे कोणाकोणाला, मासे आणि बरोबर राजू. हां, मग दोघांनाही हसू आले. मग दोघांनाही हसू आले, कारण की माशांना पकडता पकडता राजूचा तोल गेला आणि तोही पडला है ना, आणि म्हणून ह्या दोघांना काय आलं, हसू आलं. तर बघा विद्यार्थ्यांना, असं या पाठाचं आपल्याला वाचन करायचं आहे की इथे जे चित्र दिलेलं आहे आणि वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यांमध्ये चित्राचं नाव वाचायचं आहे आणि खाली त्याचं नाव पण लिहायचं आहे त्या चित्राचं, आणि त्याचं वाचन करायचं आहे. गावाजवळ ओढा होता, ओढ्यात, असं तुम्हाला वाचता यायला पाहिजे, असं तुम्ही वाचायचं आहे. गावाजवळ ओढा होता, ओढ्यात मासे होते, मासे फार चपळ होते, राजूला मासे पकडायचे होते. पकडता पकडता तोलच गेला, माशांबरोबर ओला झाला. मग दोघांनाही हसू आले. तर आता मी तुम्हाला सांगितलं की वाचन जे आहे हे सगळ्यांना यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणून सगळ्यांनी सराव करा आणि वाचन भरपूर करा, ठीक आहे. चला, समजलं सगळ्यांना कसं वाचन करायचं ते. चला, ओके. सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे, वाचन करायचं आहे बोट ठेवून, ठीक आहे.